नमस्कार. मागील 3 आठवड्यात आपल्या देशात अतिशय महत्त्वाच्या 2 घटना घडल्या. त्यातली पहिली म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत वक्फ बिल पास झालं आणि दुसरं म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या साठवलेली नोटांची बंडले सापडली. या दोन्ही घटना आपल्यासारख्या सामान्य बहुजनांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बहुजनात जे गरीब आहेत, ग्रामीण आहेत, कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत, वंचित आहेत, दलित आहेत, अल्पसंख्याक मुस्लिम आहेत, आदिवासी आहेत, हे जवळपास 75% आहेत. या 75%वर उर्वरित 25% अभिजन सत्ता ताब्यात ठेवत या सर्वांचे 75%चे शोषण करीत आहेत. हे शोषण कमी व्हावं यासाठी या दोन्ही घटना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या 25% बहुजनांपैकी 20% जे कारखानदार आहेत, व्यापारी आहेत, राजकारणी आहेत, मंत्री आहेत, मंत्रालयातील सचिव आहेत, जिल्हाधिकारी आहेत, सरकारी अधिकारी आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत आणि न्यायाधीश सुद्धा आहेत. हे भ्रष्ट असल्याचे दिसते. 25%पैकी 20%. सर्वोच्च न्यायालयाच्या याचा परिणाम असा झाला की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी देशभरातील उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आपली संपत्ती सार्वजनिक करायला सांगितली. सार्वजनिक म्हणजे जनतेला सुद्धा त्या संपत्तीबद्दल कळायला हवं असा आदेश पारित केला. मग असा आदेश आधी नव्हता का? होता. तो आदेश असा होता की ती संपत्ती सरन्यायाधीशांकडे सोपवावी. त्याच्याबद्दलचं विवरण सरन्यायाधीशांकडे सादर करावे. देशभरात 763 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. त्यापैकी केवळ 57 न्यायाधीशांनी तशी संपत्ती सरन्यायाधीशांकडे सादर केलेली होती. पण मग अचानक असं काय झालं की सरन्यायाधीशांना सर्वोच्च न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक म्हणजे जनतेसाठी खुली करायला सांगितली. यात असं झालं की लोकसभेत ज्यावेळेस बिल पास झालं त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाला लक्षात आलं की आपलं पण आता पारदर्शी असण्याचे दिवस जवळ आलेले आहेत आणि म्हणून मग हे बिल हा आदेश पारित झाला. म्हणजे आता सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे कायद्याच्या वर समजायचे, जे कॉलेजियम होतं ते कायद्याच्या वर समजायचं, ते आता ठिकाणावर येतील आणि त्यांना सुद्धा आपली संपत्ती म्हणजे ते या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पारित केलेली राज्यघटना जी समानता सांगते आणि जिथं समानता आहे तिथंच न्यायाची संवेदना असते, ह्याचे पालन या सर्वांना करावेच लागेल. हा अशा तऱ्हेने देश बदलतोय. मित्रहो, म्हणजे हे जे घडलंय पारदर्शी होत चाललो. चोऱ्या करणाऱ्या इतरांना लवकरच याचा परिणाम असा होणार आहे की जर न्यायाधीश आपली संपत्ती सार्वजनिक करणार असतील तर देशभरातील सर्वच सरकारी अधिकारी, बेकायदेशीररित्या कमाई करणारे नालायक भ्रष्ट लोक या सर्वांना आपली संपत्ती जाहीर करावी लागेल.
आणि लवकरच सुदैवाने याच वेळेस AI टूल, कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे टूल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे जे कॅशनी व्यवहार करतात, सरकारचा महसूल बुडवतात, देशद्रोह करतात, ते सगळे जेरबंद होतील. लवकरच डिजिटल करन्सी सुद्धा येईल. त्यामुळे नोटा साठवण्याची व्यवस्था राहणार नाही. पैसे देऊन मत विकत घेणारे भ्रष्ट राज्यकर्ते लवकरच संपुष्टात येतील. पैसे देऊन मत विकत घेणारे संस्थाचालक, शिक्षण संस्थाचालक हे शून्य होतील. हे यांना संध्याकाळच्या जेवणाची चिंता पडेल इतकी यांची परिस्थिती वाईट होईल. कारण यांची कष्टाची सवय संपलेली आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांनो, आपण सगळ्यांसाठीचे उत्तम भविष्य निर्माण होत आहे. मोदी सरकार असे भविष्य निर्माण करण्यासाठी अत्यंत विचारपूर्वक पावलं टाकत आहे. याच्यावर आपण विश्वास ठेवा. मी कोणत्याही पक्षाचा नाही, पण या सगळ्या गोष्टींवरचा अभ्यास केल्यावर मला जे लक्षात येतं आहे ते असं आहे. दुसरी घटना अशी घडली आहे, न्यायाधीशांना निवड करण्यासाठीचं सर्वोच्च न्यायालयाच्या सिनियर मोस्ट न्यायाधीशांचं एक पॅनल असतं, त्याला कॉलेजियम असं म्हणतात. इतकी दादागिरी होती म्हणजे आहे या कॉलेजियमची, की यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारात सापडला तरी, बलात्कार केला तरी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही जोपर्यंत सरन्यायाधीश परवानगी देत नाही. त्यामुळे बघा कसं दादागिरी कोणत्या अर्थाने आहे. 2014 साली मोदी सरकार सत्तेत आलं, त्यावेळेस त्यांनी ही जी न्यायव्यवस्थेत अपारदर्शकता आहे ती पारदर्शक करण्यासाठी विशिष्ट पावलं उचलली. न्यायालयीन व्यवस्था पारदर्शी असण्यासाठी संसदेत म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत बिल पारित झालं. हे पारित झालेलं बिल कॉलेजियनने फेटाळून लावलं. म्हणजे आम्ही संसद, लोकसभा आणि राज्यसभेच्या वरती आहोत आणि आम्हाला अशा तऱ्हेचं प्रोटेक्शन असल्यामुळे आम्ही कोणत्याही तऱ्हेचा भ्रष्टाचार केला तरी आम्हाला विचारलं जाऊ नये, अशा तऱ्हेची धारणा घटनेत असलेल्या तरतुदींच्या वरती समजणारे न्यायाधीश 763 पैकी 57च न्यायाधीश त्यांची संपत्ती सरन्यायाधीशांकडे सादर करतात. याचा अर्थ हे न्यायाधीश सुद्धा न्यायाचं पालन करत नव्हते. आणि मग आत्ता परवा अशी घटना घडली, वक्फ बोर्डाची चर्चा सुरू असताना, दोन्ही बिलं पास झालेली असताना, एक मुस्लिम खासदार असं म्हटले सभा चालू असताना की अशा तऱ्हेने हा कायदा झाला, हे बिल पारित झालं तरी आम्ही त्याचं पालन करणार नाही. अमित शहांनी हस्तक्षेप करत असं म्हटलं की कसं काय कायदा पाळणार नाही. जर राज्यसभा आणि लोकसभेत बिल पारित झालंय, तो कायदा झाला आहे, तर कसं काय कायद्याचं पालन करणार नाही. प्रत्येक नागरिकाला आणि या देशातील वैधानिक संस्थांना कायद्याचं पालन करावंच लागेल. हा इशारा कॉलेजियमला पण होता, हे लक्षात घ्या. लवकरच कॉलेजियम सिस्टम मध्ये एक तर दुरुस्त्या होतील, न्यायाधीशांची निवड ही पारदर्शीपणे व्हायला हवी, हे सुद्धा दुरुस्त होईल. आणि हे जर दुरुस्त झालं तर मित्र हो, आपल्या सगळ्याच बहुजनांना म्हणजे गरीब, ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, दलित, आदिवासी, वंचित, भटक्या या साऱ्यांनाच न्याय मिळण्याची शक्यता वाढेल. न्याय लवकर मिळू शकेल आणि ते दिवस फार दूर नाही. त्यामुळे हा देश
अत्यंत उत्तम पद्धतीने वाटचाल करत आहे. आपण अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका. वक्फ बिल हे 80% किंबहुना 85% गरीब मुसलमानांच्या काळजीसाठी आहे. वक्फ म्हणजे ट्रस्ट म्हणजे त्या अल्पसंख्याक समुदायाच्या कल्याणाचा विचार करणारी बॉडी, एक व्यवस्था. 9.5 लाख एकर जमीन वक्फच्या ताब्यात आहे, जी 2005 साली 50,000 एकर असल्याचं सांगितलं जातं. मग ह्या 9.5 लाख हेक्टरमधून 20,000 कोटीचा रेव्हेन्यू यायला हवा होता आणि तो गरिबांच्या कल्याणासाठी वापरला जायला हवा होता. प्रत्यक्षात 200 कोटीच्या जवळपास रेव्हेन्यू असल्याचं दाखवलं जातं आणि त्याचाही हिशोब गरिबाला माहिती नाही. यापुढे अशा तऱ्हेचं दादागिरीचं, हुकुमशाहीचं जगत संपूर्ण जगात कुठेही चालणार नाही. हुकुमशाही देशसुद्धा संपुष्टात येतील. त्यामुळे निसर्गाच्या नियमानुसार समता प्रस्थापित होईल. जसं पाणी समपातळीत राहण्याचा प्रयत्न करतं, हा निसर्गाचा नियम आहे, तसा अन्याय संपून समतेच्या आणि न्यायाच्या दिशेने हे जगत, हा देश वाटचाल करीत आहे याची खात्री होत चालली आहे. हे जे मी बोललो आहे, हे यामागील तळमळ हीच आहे की अभ्यास करून आपण समजून घेऊ प्रत्येक विषय. देशहितात, या समाजाच्या गोरगरिबांच्या हितात हे फार आवश्यक आहे. आपण समजून घ्यावं ही नम्र प्रार्थना.